आजच्या चर्चेत आपले स्वागत आहे. आज आपण ज्या स्रोताचा अभ्यास करणार आहोत तो ख्रिस्ती धर्मशास्त्रातील एका खूप परिचित कथेवर आधारित आहे. आदम आणि ईव यांचा पतनाची कथा. हो, पण हा स्रोत त्याकडे पारंपरिक दृष्टिकोनातून अजिबात पाहत नाही. नाही, अजिबात नाही. तो एक वेगळाच आणि खरंच सांगायचं तर थोडा धक्कादायक अर्थ लावतो. अगदी. या स्रोताची सुरुवातच एका जबरदस्त तुलनेने होते. या दोन आदमची गोष्ट सांगितली आहे. एक म्हणजे बायबलमधला पहिला मानव आदम, आणि दुसरा म्हणजे शेवटचा आदम, जो या लेखनानुसार येशू ख्रिस्त आहे. बरोबर. आणि या दोघांच्या निवडी कशा होत्या, त्याचे परिणाम काय झाले, यावरच सगळा उहापोहा आहे. आपलं ध्येय आहे की यातील जे विचार करायला लावणारे मुद्दे आहेत त्यांना सोपं करून समजून घेणं. चला तर मग यात खोलवर शिरूया. नक्की. सुरुवातीलाच ही दोन आदमची तुलना ती खरंच खूप प्रभावी आहे. पहिला आदम, जो एदेन बागेत होता, तो आपल्या पत्नीवरील प्रेमापोटी निषिद्ध फळ खातो आणि मरतो. हो, पण त्यानंतर जे घडतं ते जास्त महत्वाचं आहे. तो या सगळ्याचा दोष आपल्या पत्नीवर टाकतो. बरोबर. आणि इथेच शेवटच्या आदमचं वेगळेपण ठळकपणे दिसतं. तो कोणत्याही मोहांना बळी पडत नाही, पण तरीही तो आपल्या वधूसाठी मरतो. आता इथे वधू म्हणजे त्याचे अनुयायी किंवा चर्च, नाही का? ती एक प्रतिकात्मक संकल्पना आहे. अगदी. तो त्यांच्या पापांची जबाबदारी स्वतःवर घेतो. म्हणजे एकाच परिस्थितीत दोन पूर्णपणे विरुद्ध प्रतिक्रिया. पहिल्या आदमनं प्रेम केलं पण जबाबदारी नाकारली. शेवटच्या आदमनं प्रेम केलं आणि संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. हे खूपच वेगळं आहे. एकानं स्वतःच्या चुकीसाठी दुसऱ्याला जबाबदार धरलं, तर दुसऱ्याने दुसऱ्यांच्या चुकीसाठी स्वतःला जबाबदार धरलं. हो. पण या स्रोतामध्ये मदतनीस सोबती किंवा हेल्पिंग कंपॅनियन या संकल्पनेबद्दलही काहीतरी आहे, नाही का? मला वाटतं ती या कथेच्या केंद्रस्थानी आहे. अगदी बरोबर. या लेखनानुसार देवाने आदमला एकट्याने परीक्षेला सामोरं जावं लागू नये म्हणून एक मदतनीस निर्माण केला होता. आणि आदम समोर दोन पर्याय होते. एकतर देवाला आपला मदतनीस निवडणे किंवा स्त्रीला म्हणजे ईवला निवडणे. त्याने ईवला निवडले. आणि हीच त्याची मूळ चूक होती असा हा स्रोत म्हणतो. हो, या विचारधारेनुसार हीच मूळ चूक होती. त्याने देवाला निवडायला हवं होतं. एक मिनिट, म्हणजे फळ खाणं ही दुसरी चूक होती. पहिली आणि मूळ चूक मदतनीस निवडण्याची होती. हे पूर्णपणे नवीनच आहे. हो, हे साहित्य असंच मांडतं. आणि या एका निवडीचे परिणाम खूप मोठे आहेत. कारण जेव्हा परीक्षेची वेळ आली तेव्हा त्याचा निवडलेला मदतनीस म्हणजे ईव स्वतःच मोहात पडली. आणि तिने आदमलाही पतनाकडे नेले. बरोबर. या उलट शेवटच्या आदमचा मदतनीस, जे पुनरुत्थित चर्च आहे, ते देवाचं कार्य पूर्ण करण्यास मदत करतं. पण यात एक अजून मोठा ट्विस्ट आहे. तो कोणता? हे लेखन असं सुचवतं की पहिला आदम म्हणजे संपूर्ण मानवता शेवटी स्वतःच शेवटच्या आदमची वधू बनतो. काय? हो, आणि एक नवा खरा मदतनीस म्हणून जन्माला येतो. म्हणजे जो पतनाचं कारण ठरला तो शेवटी पुनरुत्थानाचा भाग बनतो. वा. म्हणजे ज्याच्यामुळे सगळं गणित चुकलं तोच शेवटी उत्तराचा एक भाग बनतो. एका अर्थाने आदमला स्वतःच्या चुकीतूनच खरा मदतनीस कोण आहे हे शिकायला मिळतं. पण हे सगळं शक्य झालं स्वतंत्र इच्छा नावाच्या एका दुधारी तलवारीमुळे, जिच्यामुळेच हे पतन झालं होतं, नाही का? अगदी. आपण आत्तापर्यंत आदमच्या निवडीबद्दल बोललो, पण मुळात त्याला ती निवड करावीच का लागली ह्याचं उत्तर या स्रोतानुसार स्वतंत्र इच्छा या संकल्पनेत दडलं आहे. हो. आणि गंमत म्हणजे हा स्रोत स्वतंत्र इच्छेकडे एका वेगळ्याच नजरेनं पाहतो. ते कसं? साधारणपणे आपण स्वतंत्र इच्छा म्हणजे काहीही निवडण्याचं स्वातंत्र्य असं समजतो. हो, पण हे साहित्य म्हणतं की देवाने निर्माण केलेली स्वतंत्र इच्छा सुरुवातीला अपूर्ण होती. आणि अपूर्ण स्वतंत्र इच्छा म्हणजे काय? तर पाप करण्याची शक्यता. पाप करण्याची शक्यता? हो, जोपर्यंत ही इच्छा अपूर्ण आहे तोपर्यंत कोणताही जीव, मग तो माणूस असो वा देवदूत, कधी ना कधी पाप करणारच. हे जवळपास अटळ आहे. थांबा, हे जरा समजायला कठीण आहे. म्हणजे असं समजा की तुमच्या हातात एक सुपर पॉवर आहे, पण ती कशी वापरायची याचं मॅन्युअल तुमच्याकडे नाहीये. तुम्ही तिचा वापर चांगल्यासाठी करू शकता, पण कधी ना कधीतरी तुमच्याकडून चूक होणारच असं काहीसं. उत्तम उदाहरण आहे. अगदी तसंच. आणि इथेच क्रूसाची भूमिका स्पष्ट होते. क्रूस केवळ पापावरचा उपाय नाही, तर देवाने निर्मितीच्या आधीच या अपूर्ण स्वतंत्र इच्छेला पूर्णत्व देण्यासाठी, म्हणजेच ते मॅन्युअल देण्यासाठी निवडलेला एक मार्ग आहे.
निर्मितीच्या आधीच, म्हणजे आदमच्या जन्माच्याही आधी. हो. या विचारधारेनुसार क्रूस देवाचं प्रेम आणि न्याय इतक्या प्रभावीपणे सिद्ध करतो की प्राण्यांच्या मनातील सर्व शंका दूर होतात. आणि मग ते केवळ कर्तव्यापोटी नाही, तर प्रेमापोटी आज्ञा पाळू लागतात. अगदी. त्यांच्या स्वतंत्र इच्छेला एक पक्कं सकारात्मक कारण मिळतं, ती पूर्ण होते. पण मला एक प्रश्न पडतोय, जर देवाला आधीच माहीत होतं की आदम पाप करणार आहे आणि त्यासाठी क्रूसाची योजनाही तयार होती, तर त्याला ती निषिद्ध फळं असलेलं झाड तिथे लावण्याची गरजच काय होती? हा, बरोबर. हे तर त्याला मुद्दामून एका सापड्यात अडकवण्यासारखं नाही का झालं? हां, खूप महत्वाचा आणि स्वाभाविक प्रश्न आहे. याचं उत्तर देवाच्या काळाच्या पलीकडील अस्तित्वाशी जोडलेलं आहे. या लेखनानुसार देवासाठी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ हे एकाच वेळी अस्तित्वात आहेत. तो काळाच्या बाहेरून पाहतो. हो. त्यामुळे त्याने आदमला सापड्यात अडकवलं नाही. त्याला माहीत होतं की आदम काय निवडणार आहे, कारण आदमने ती निवड आधीच केलेली आहे. म्हणजे आदमच्या निवडीमुळे योजना बदलली नाही. नाही, तर आदमची निवडच त्या पूर्वनियोजित योजनेचा एक भाग होती. म्हणजे आपण ज्याला चूक समजतो ती त्या मोठ्या आराखड्यातली एक ठरलेली पायरी होती. पण मग यात आदमच्या स्वतंत्र इच्छेला काही अर्थ उरतो का, की तो फक्त एका ठरलेल्या पटकथेतील पात्र होता? आहे. जरी देवाला शेवट माहीत असला तरी आदमच्या दृष्टिकोनातून ती निवड पूर्णपणे त्याची स्वतःची होती. त्याने ती कोणत्याही दबावाखाली केली नव्हती. अच्छा. देवाने फक्त त्या निवडीचे परिणाम काय असतील हे आधीच ओळखून त्यानुसार तारणाची योजना तयार ठेवली होती. हे एकाच वेळी नियती आणि स्वतंत्र इच्छा या दोन्ही गोष्टींना खरं ठरवण्यासारखं आहे. जे आपल्या मानवी तर्काच्या पलीकडचं आहे. बरोबर. हे खरंच डोक्याला खुराक देणार आहे. म्हणजे क्रूस ही केवळ एक प्लॅन बी नव्हती की आदमने पाप केलं म्हणून आता काय करायचं, तर ती सुरुवातीपासूनच प्लॅन ए होती. अगदी. आणि ती फक्त माणसांसाठी नव्हती, बरोबर? देवदूतांचाही यात संबंध येतो. अगदी. ही समस्या फक्त मानवापुरती मर्यादित नव्हती. या लेखनानुसार क्रूसाचं दर्शन देवदूतांच्या स्वतंत्र इच्छेलाही पूर्णत्व देतं. त्यांच्यातही पाप करण्याची शक्यता होती. हो. आणि याच शक्यतेमुळे सैतानाचं पतन झालं. तो एकटाच नव्हता, त्याच्यासोबत अनेक देवदूतही पतित झाले. हे फारच रंजक आहे. म्हणजे सैतानाचं पतन हे केवळ एक अपवाद नव्हतं, तर ती एक शक्यता होती जी इतर देवदूतांसमोरही होती. हो. मग क्रूस पाहिल्यावर त्यांच्यात असा काय बदल झाला की ती शक्यताच नाहीशी झाली? त्यांच्या दृष्टिकोनातून हे कसं दिसलं असेल याबद्दल स्रोतात काही माहिती आहे का? हो, यावर खूप जोर दिलाय आहे. देवदूतांनी देवाचं सामर्थ्य पाहिलं होतं, त्याची निर्मिती पाहिली होती. पण त्यांनी देवाचा त्याग कधी पाहिला नव्हता. त्याग. त्यांनी पाहिलं होतं की देव किती महान आहे, पण तो किती प्रेमळ आहे याचं अंतिम टोक त्यांनी पाहिलं नव्हतं. क्रूस म्हणजे विश्वनिर्माण, त्याने स्वतःच्या निर्मितीसाठी दुःख सोसणं आणि मरण पत्करणं. ही घटनाच इतकी शक्तिशाली होती. हो, की तिने देवदूतांच्या मनात देवाच्या चारित्र्याबद्दल असलेली कोणतीही सूक्ष्म शंका कायमची दूर केली. त्यांची निष्ठा केवळ आज्ञेवर किंवा सत्तेवर नाही, तर प्रेमावर आणि समजुतीवर आधारित झाली. अगदी. त्यांच्या मनातला का हा प्रश्न संपला. म्हणजे क्रूस हा केवळ मानवाच्या पापांची क्षमा करणारा नव्हता, तर तो संपूर्ण विश्वासाठी देवाच्या चारित्र्यावर शिक्कामोर्तब करणारा एक वैश्विक कार्यक्रम होता. बरोबर. पण तरीही काही जण हे प्रेम नाकारू शकतात, नाही का? मग ते देवदूत असोत किंवा माणसं, प्रत्येकाला निवड करण्याची मुभा आहे. हो, आणि इथेच क्रूस एक विभाजक रेषा बनतो. तो कोणावरही जबरदस्ती करत नाही, तो फक्त देवाचं प्रेम आणि सत्य पूर्णपणे उघड करतो. आणि मग जे स्वीकारतात त्यांची स्वतंत्र इच्छा पूर्ण होते. हो, आणि ते अनंत काळ जगतात. पण जे नाकारतात ते देवापासून दूर राहण्याचा आपला निर्णय पक्का करतात. म्हणजे देव त्यांना शिक्षा देत नाही, तर ते स्वतःच शिक्षेची निवड करतात. या विचारानुसार होय, देव त्यांच्या निवडीचा आदर करतो. जे त्याच्या प्रेमाला नाकारतात त्यांना तो जबरदस्तीने आपल्याजवळ ठेवत नाही. म्हणजे न्यायाचा अर्थ इथे सूड घेणे असा नाही. नाही, तर प्रत्येकाच्या निवडीला तिच्या तार्किक परिणामापर्यंत पोहोचू देणे असं आहे. देव म्हणतो, मी कोण आहे हे मी तुला दाखवलं आहे, आता निवड तुझी आहे. हीच स्वतंत्र इच्छेची अंतिम कसोटी आहे. बरोबर. 1 मिनिट थांबा. म्हणजे हा स्रोत असं म्हणतोय की मानवजातीचं पतन
ज्याला आपण एक मोठी चूक समजतो, ती खरं तर देवाच्या योजनेचा एक भाग होती. हे तर खूपच धक्कादायक आहे. म्हणजे यशस्वी होण्यासाठी अपयशी होणं गरजेचं होतं. यामागील विचार असा आहे की जोपर्यंत आदमला स्वतःच्या अपुरेपणाची आणि मर्यादेची जाणीव होत नाही, तोपर्यंत तो देवाला आपला खरा मदतनीस म्हणून स्वीकारूच शकत नाही. तो स्वतःच्या सामर्थ्यावर विसंबून राहील. बरोबर. निषिद्ध फळ खाल्ल्यामुळे त्याला त्याची खरी स्थिती समजली आणि तो देवापेक्षा ईववर जास्त प्रेम करत होता. त्याला स्वतःच्या आत दडलेल्या पापाची, स्वार्थाची ओळख झाली. म्हणजे जसं कायद्यामुळे पापाची जाणीव होते तसंच झालं. आपण आजारी आहोत हे कळल्याशिवाय आपण डॉक्टरकडे जात नाही. अगदी अचूक. आदमच्या पतनामुळेच त्याला कळलं की त्याला मदतीची गरज आहे आणि त्यामुळेच तो देवाच्या अधिक जवळ आला. अगदी अचूक. हे असं झालं की एखाद्या व्हिडिओ गेममध्ये तुमचा कॅरेक्टर हरल्याशिवाय त्याला पॉवर अप मिळत नाही. हा छान उदाहरण आहे. आदमचं पतन हे त्याचं गेम ओव्हर नव्हतं, तर एका मोठ्या लेव्हलसाठी आवश्यक असलेलं रिसेट होतं. या अपयशामुळेच त्याला देवाच्या कृपेची खरी किंमत कळली. हो. जर तो कधी पडलाच नसता तर त्याला उचलून घेणाऱ्या हाताचं महत्त्व कधीच समजलं नसतं. माझ्या डोक्यात आता वेगळाच विचार सुरू झालाय. आपण नेहमी आदमच्या पतनाला मानव जातीच्या इतिहासातील एक दुःखद घटना मानतो, पण हा स्रोत तर म्हणतोय की या घटनेशिवाय आपण देवाला खऱ्या अर्थाने ओळखूच शकलो नसतो. हे सगळं उलटंपालटं करणार आहे. हो, आणि हेच या कथेला एका वर्तुळाप्रमाणे पूर्ण करतं. बरोबर. पहिला आदम, जो मानवतेचं प्रतीक आहे, त्याचा शेवटच्या आदमद्वारे पुनर्जन्म होतो. एक अपूर्ण वधू जिने आपल्या पतीला पतनाकडे नेले, ती आता एक परिपूर्ण आणि खरी मदतनीस सोबती बनते. हो, ज्याच्यामुळे पतन झालं तोच आता पुनरुत्थानासाठी मदत करतो. हे एका वर्तुळाच्या पूर्ण होण्यासारखं आहे. अपयश हे शेवट नव्हतं, तर ते एका नवीन आणि अधिक चांगल्या सुरुवातीसाठी आवश्यक होतं. अगदी. तर आजच्या चर्चेतून आपण 2 आदममधील नाट्यमय फरक पाहिला, स्वतंत्र इच्छेचा अपूर्णतेकडून पूर्णत्वाकडे जाणारा प्रवास समजून घेतला. आणि निर्मितीच्या कथेमध्ये क्रूसाचं स्थान हे नंतर आलेलं नसून ते आधीपासूनच ठरलेलं, अगदी केंद्रस्थानी होतं हे पाहिलं. हो, हे खरंच खूप खोलवर विचार करायला लावणारे आहे. आजच्या चर्चेचा समारोप एका विचारणीय मुद्द्याने करूया का? नक्की. हे साहित्य असं सुचवतं की अपूर्ण स्वतंत्र इच्छेसह जन्माला येणं हे मृत्यूत जन्माला येण्यासारखं आहे. मृत्यूत जन्माला येण्यासारखं? हो, कारण पाप आणि मृत्यू हे त्याचे अटळ परिणाम आहेत. खरं जीवन किंवा खरं जगण्याचा अर्थ तेव्हाच सुरू होतो जेव्हा तुमची निवड करण्याची शक्ती केवळ कर्तव्यापोटी नाही तर प्रेमाद्वारे पूर्ण होते. मग याचा अर्थ असा होतो का की आपलं अस्तित्व हे जीवनातून मृत्यूकडे जाणारा प्रवास नसून एका संभाव्य मृत्यूनंतर खऱ्या शाश्वत जीवनाकडे जाणारा प्रवास आहे?